सो हे गाईज, मी वृंदा हेब्बाळकर, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर येस, आज आहे सॅटर्डे आणि सकाळी मी मस्त सध्या आहे आमच्या PGच्या टेरेसवर मस्त सकाळचं वॉक घेते. आणि आजचा प्लॅन आमचा ठरला आहे इस्कॉन टेम्पलला जायचा. तर पुण्यामध्ये 2 इस्कॉन टेम्पल आहे, एक कॅम्प एरियामध्ये आणि एक कात्रजमध्ये. तर आम्ही कात्रजच्या इस्कॉन टेम्पलला जातो आहे. तर खूप वेळेला प्लॅन झाला होता माझा की इस्कॉन टेम्पलला जायचं आहे, पण कात्रज एरियामध्ये पण 3-4 इस्कॉन टेम्पल आहेत, म्हणजे जैन बुद्ध असे खूप इस्कॉन टेम्पल आहेत. पण आम्ही तिथे जायचं ठरवलं आहे. तर बघू आजचा प्लॅन काय काय ठरतो. सध्या तरी इस्कॉन टेम्पल हा एकच प्लॅन आहे आणि माझी खूप इच्छा आहे, म्हणजे खूप महिन्यांपासून मी प्लॅन करते आहे किंवा जायची माझी इच्छा आहे. कारण खूप ऐकलं आहे मी त्या इस्कॉन टेम्पलबद्दल. इतकी सुंदर राधाकृष्णाची मूर्ती आहे, खूप मोठं, म्हणजे सगळ्यात मोठं इस्कॉन टेम्पल, म्हणजे पुण्यातलं सगळ्यात मोठं मंदिर आहे ते असं म्हटलं जातं. तर तिथे जायचा प्लॅन झाला आहे. तर मी निघते आता. तर तुम्ही व्हिडिओ बघा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. तर येस, फायनली आम्ही पोचलेलो आहोत इथे इस्कॉन टेम्पलला. आणि इथे बघू शकता तुम्ही, हे मंदिराच्या लेफ्ट साईडला त्यांचा पार्किंग एरिया आहे. फ्री ऑफ कॉस्ट, काही पे अँड पार्क असं नाही आहे, फ्री पार्किंग आहे. इथे पार्क करू शकता तुम्ही गाडी, 2 व्हीलर 4 व्हीलर सगळे पार्किंग आहेत. आणि हा त्याचा एंट्रन्स आहे. तर इथे एंट्रन्सला चेकिंग होतं आपलं, म्हणजे बॅग्स वगैरे चेक केले जातात आणि फूड पॅक्स, म्हणजे खायची वस्तू किंवा काही असेल, जनरली ती नाही घेऊन जाऊ शकत आपण आतमध्ये. फूड पॅक्स वगैरे बाहेरच ठेवावं लागतं. तर इस्कॉन म्हणजेच इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्णाज कॉन्शियसनेस असं त्याचा अर्थ आहे, किंवा असं त्याला म्हटलं जातं. आणि इथं एंटर केल्या गोमाताबद्दल असे त्यांनी वेगवेगळे कोट्स लिहिलेले आहेत. आणि इथे 3-4 गायीसुद्धा आहेत, त्याची पूजा करतात किंवा त्याला पाया पडायला लोक येतात इथे. तर मीही त्यांना हात लावले, पाया वगैरे पडले. गोमाताबद्दल खूप हिस्ट्री किंवा एक असं स्पिरिच्युअल थिंकिंग आहे आपल्या कल्चरमध्ये, इंडियन कल्चरमध्ये. तर तेच एंट्रन्सला आहे इथे. आणि इथे आपण केलेलं आहे एंट्री. इथे बघू शकता एंट्रन्सलाच इतकी सुंदर कृष्णाचं हे स्टॅच्यू त्यांनी तयार केलेलं आहे. ज्या क्षणी तुम्ही एंटर करता या मंदिराच्या आतमध्ये, एक पॉझिटिव्ह वाईब्स किंवा एक वेगळंच असे वाईब्स तुम्हाला जाणवतील. नक्की तुम्ही पुण्यामध्ये कात्रजजवळ आला तर नक्की हे 1 डे प्लॅन करा. ह्याचे टायमिंगसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. तर नक्की तुम्ही व्हिजिट करा. आणि खूप सुंदर एन्व्हायरमेंट आहे इथलं. आणि इथे होतं टेम्पल ऑफ गॉडेस तुलसी, म्हणजे वृंदा देवी असं लिहिलं होतं. तर माझे फ्रेंड्स चिडवत होते मला की तुझ्या नावाचं टेम्पल आहे वगैरे वगैरे. तर इथे आपले फुटवेअर, चप्पल वगैरे काढायचे स्टँड आहेत, तर ते काढून इथे पाय धुवून वगैरे आत मंदिरात जावं लागतं. आणि हे त्याचं एंट्रन्स आहे. इथे एंट्रन्सलाच बुक स्टॉल्स आहेत, खूप स्पिरिच्युअल बुक्सचे स्टॉल्स आहेत. खूप विविध प्रकारचे बुक्स होते इथे. तर हे जे आहे ते पूजा थाली आहे. तर मंदिरामध्ये जायच्या आधी तुम्हाला हवं असेल तुम्ही पूजा थाली हे विकत घेऊन जाऊ शकता. जी पूजा थाली आहे ही. बघू शकता इतकी सुंदर राधाकृष्णाची मूर्ती आहे, म्हणजे
इतकी देखणी मूर्ती आहे ती की एकदा तुम्ही समोर गेल्यानंतर म्हणजे तुमचं मनच होणार नाही की झालं आहे आता जायचं रिटर्न. बिलकुल नाही, असं बघत राहावं असं वाटतं. आणि इतकं सुंदर आणि त्यांचे चेहऱ्याचे हावभाव वगैरे खूप मस्त आणि सुंदर मूर्ती आहे. आणि हे बघू शकता तुम्ही वॉल्सवर श्रीकृष्णाची जे लीला आहेत त्याचे विविध चित्रण केलेलं आहेत त्यांनी वॉल्सवर. आणि ते रूफवर सुद्धा राधाकृष्णाचं एक सुंदर चित्रण त्यांनी तयार केलेलं आहे. आणि हे जे आहे ते प्रदक्षिण मार्ग आहे या मंदिराचा. तर या प्रदक्षिण मार्गाच्या भिंतींवर वॉल्सवर सुद्धा कृष्णाचे वेगवेगळे चित्र त्यांनी पेंट केलेलं आहे किंवा तयार केलेलं आहे. या टेम्पलमध्ये पूर्ण 2 टेम्पल्स आहेत. तर एक जे आहे ते मेन राधाकृष्ण टेम्पल आणि दुसरं जे आहे ते व्यंकटेश्वर म्हणजे बालाजी टेम्पल. तर राधाकृष्ण टेम्पल जे आहे ते नॉर्थ इंडियन आर्किटेक्चर स्टाईलमध्ये म्हणजे रेड स्टोन आणि मार्बलनी बनवलेलं आहे. आणि व्यंकटेश्वरा टेम्पल जे आहे ते साऊथ इंडियन आर्किटेक्चर स्टाईलमध्ये म्हणजे तिरुमलामधल्या बालाजी टेम्पलसारखं कोटा स्टोनमध्ये हे बांधलेलं मंदिर आहे. आणि बालाजीची मूर्तीसुद्धा खूप सुंदर आहे इथली. आणि हे जे आहे ते नाईट व्ह्यू आहे या मंदिराचं, या टेम्पलचं. तर हा होता छोटासा ब्लॉग इस्कॉन टेम्पलचा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.